नमस्कार रसिक हो, नमस्कार. यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्व रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज मी एक नवीन कथा पुन्हा एकदा आपल्यासमोर सादर करीत आहे. त्या कथेचं नाव आहे ऋणानुबंधाच्या गाठी. शिरीष कार्यालयातून घरी आल्याच मनीषाला म्हणाला, आज रात्री महेशकडे त्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आहे. मी रात्रीच त्याच्याकडे थांबून सकाळीच येईन. पार्टीला जात आहेत पण दारू पिऊ नका. अगं तुला माहीत आहे मी फक्त बिअर घेतो. मग आता गाडी घेऊन जाऊ नका, सरळ टॅक्सी करा. काळजी करू नकोस, मी बिअर घेतली तरी सकाळपर्यंत त्याचा परिणाम नाही जाणवणार. शिवाय महेशचं घर थोडं शहराबाहेर आहे. सकाळी रिक्षा टॅक्सी काहीच मिळत नाही. शिरीष, अनंत, दिवाकर, सुनील सारे जमल्यावर महेशने रमची बाटली समोर ठेवली. सुनीलने पेले भरायला सुरुवात केली. तसं शिरीष म्हणाला, माझा पेला भरू नकोस. तुला काय झालं? महेशने आश्चर्याने विचारलं. अरे मी फक्त बिअर घेतो. ओ हो 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 हो, आज मी बिअर आणायला विसरलो, महेश म्हणाला. घे रे, तू एकच पेक घे, एवढी कसली काळजी करतो, दिवाकर म्हणाला. साऱ्याने खूपच आग्रह केल्यावर महेश रम घेण्यास तयार झाला. सकाळचे 6:30 वाजले. तसे सगळे उठले. अरे चला, आज सुट्टी नाही, कामावर जायचं आहे. सर्वांनी भराभर तोंड धुतलं आणि बाहेर पडले. महेश, पार्टी छान झाली, मजा आली, बाय. सरकारी वकील दाभाडे कार्यालयात कागदपत्र वाचत होते. इन्स्पेक्टर चव्हाण आत आले. सर, 2 दिवसापूर्वी मोटर अपघाताचे अहवाल आणले आहेत. RTOने गाडी तपासली. ब्रेक व्यवस्थित आहेत. स्टिअरिंग व्हील ठीक आहे. अपघाताला त्या ठिकाणापासून CCTV फुटेज बघितलं. रस्त्यावर वाहतूक नव्हती. समोरून कोणतेही वाहन येत नव्हतं. गाडी एकदम डाव्या बाजूला वळली. काही कारण नव्हतं. पण गाडी वळली आणि समोरून चाललेल्या स्कूटरला धडक दिली आणि ती स्कूटर चालवणारी स्त्री अपघातात गेली. सर, गाडीचा वेग बराच असावा, त्यामुळे धडक फार जोरात बसली. ती स्त्री पुढे 15 फूट फेकली गेली. गाडी चालवणारे शिरीष यांच्या रक्तपासणीचा अहवाल आणला आहे. त्यांनी दारू प्यायली असावी. बहुधा गाडी चालवताना शिरीषला झोप लागली असावी, कारण आम्ही अपघाताच्या ठिकाणी गेलो तेव्हा ते स्टिअरिंग व्हीलवर डोके टेकून गुंगीत होते. आम्ही त्यांना जागे करून गाडीतून बाहेर काढेपर्यंत गाडीला अपघात झाला आहे त्याला समजलंच नाही. इन्स्पेक्टर चव्हाण, दारू पिऊन गाडी चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. तुम्ही या प्रकरणात अतिशय व्यवस्थित पुरावा गोळा केलेला आहे. शिरीषला कडक शिक्षा मिळाली पाहिजे. न्यायालयात नेहमीप्रमाणे गर्दी होती. शिरीष आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता. पाठीमागे मनीषा छोट्या मंजूला घेऊन उभी होती. शिरीषचे सारे मित्र अनंत, दिवाकर, सुनील, महेश मनीषाजवळ उभे होते. आणखी एका पेगने काय होतं या आपल्या आग्रहाचा झालेल्या परिणामाने त्यांच्या मनावर चिंतेने दडपण आलं होतं. दुसऱ्या बाजूला अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नयनाचे पती विश्वास आपल्या लहानग्या किशोरला घेऊन उभे होते. साऱ्यांचे चेहरे गंभीर होते. न्यायाधीशांनी खून केली तसे सरकारी वकील दाभाडे बोलायला उठले. सर, महेश यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मित्रांना घरी जेवणाचं आमंत्रण दिलं. त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आरोपी त्याच्या घरी आला. तेथे आरोपीने दारू घेतली असावी. रात्री आरोपी महेश यांचेच घरी झोपला. सकाळी 6:30च्या सुमारास आरोपी आपल्या कारने निघाला. गाडी मोठ्या रस्त्यावर असताना गाडीने नयना यांच्या स्कूटरला मागून जोरात धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की नयनाबाई 15 फूट समोर फेकल्या गेल्या. वैद्यकीय अहवालानुसार या डोक्यावर जोरात आपटल्याने जागेवरच मृत्यू पावल्या.
RTOचा अहवाल सांगतो की गाडीचा ब्रेक व्यवस्थित होता. CCTV फुटेजवरून दिसतं की तेव्हा रहदारी नव्हती. आरोपीच्या रक्त तपासणीच्या अहवालानुसार आरोपी मोठ्या प्रमाणात दारू प्याला होता. शिवाय पोलीस पंचनाम्याचा उल्लेख आहे की पोलीस अपघातस्थळी गेले तेव्हा आरोपी स्टिअरिंग व्हीलवर डोके टेकून झोपला होता. अपघात झाल्याचे त्याला कळलंच नाही. पुराव्यावरून स्पष्ट होते की आरोपी दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्यामुळे एका स्त्रीच्या मृत्यूस तो जबाबदार आहे. अशा परिस्थितीत भारतीय दंड संहितानुसार आरोपीस कडक शिक्षा होणे आवश्यक आहे. यानंतर इन्स्पेक्टर चव्हाण आणि शिरीषच्या मित्रांचे जबाब झाले. आरोपीचे वकील त्यांच्या बाजूने बाजू मांडायला उभे राहिले. सर, आरोपी एक प्रतिष्ठित नागरिक आहे. गेली 20 वर्षापासून तो गाडी चालवत आहे. या काळात त्याने एकदाही अपघात केला नाही. वाहतुकीच्या नियमाभंगाखाली त्याच्यावर कधीही कारवाई झालेली नाही. दारू पिण्याची त्याला सवय नाही. त्याच्यासोबत त्या दिवशी जेवणासाठी असणाऱ्या मित्रांच्या जबाबानुसार आरोपीने फक्त एकच पेग दारू घेतली. बहुधा तेवढी दारू देखील त्याला सहन झाली नाही असं दिसतंय. यास्तव विनंती आहे की आरोपीकडून प्रथमच अपघात झाला असल्याने त्याच्या कृत्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहावे. त्यानंतर न्यायाधीशांनी निकालपत्र वाचण्यास सुरुवात केली. दाखल झालेला पुरावा, साक्षीदाराचे जबाब आणि सरकारी वकिलांनी मांडलेला युक्तिवाद यावरून सिद्ध होते की आरोपीने दारूच्या नशेत गाडी चालवली आणि समोरून स्कूटरवर जाणाऱ्या नैनाबाईच्या गाडीला धक्का दिल्याने आरोपी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत. भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार आरोपीवर गुन्हा साबूत होत आहे. त्याला शिक्षा देणे आवश्यक आहे. शिक्षा देण्याच्या अगोदर आरोपीस काही सांगायचं आहे का? आरोपीचे वकील पुन्हा उभे राहिले. सर, मी पुन्हा विनंती करतो की आरोपीकडून प्रथमच अपघात झाला असल्याने त्याच्या कृत्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहावे. आरोपीला एक लहान मुलगी आहे. तिचाही विचार व्हावा. आरोपीस दंडाची शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे. यानंतर सरकारी वकील उभे राहिले. सर, दारूच्या नशेत गाडी चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात आरोपीने नशेत गाडी चालवल्याने एका स्त्रीचा मृत्यू झाला. अशा प्रकरणात सहानुभूती दाखवली तर समाजाला चुकीचा संदेश जाऊ शकतो. आरोपीला मुलगी आहे, तशीच नैनाबाईंनाही छोटा मुलगा आहे. आरोपीला दिलेल्या कारावासाच्या शिक्षा संपल्यावर त्याच्या मुलीला पिता परत मिळेल. पण नैनाबाईंच्या मुलाचं काय? त्याला त्याची आई परत मिळणार आहे का? कधीच मिळणार नाही. न्यायालयात एकाएकी शांतता पसरली. सरकारी वकिलाचं उद्गाराने साऱ्या उपस्थितांना भावनावश केलं. आरोपीवर गुन्हा सिद्ध झाला असल्याने कायद्यानुसार त्याला 5 वर्षाची कारावासाची आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा देण्यात येत आहे. न्यायाधीशांनी निकाल सांगितला. शिरीष बाहेर आला तेव्हा समोर उभा असलेल्या मनुष्याला रडू आवरता आलं नाही. तिच्या पाठीमागे उभे असलेल्या मित्रांच्या डोळ्यातून आसू वाहत होते. त्यात सुनील सावरला. शिरीष, जे झाले ते वेदनादायक आहे, पण वहिनींची आणि छोट्या मंजूची आम्ही सगळे काळजी घेऊ. वहिनींना मी माझ्या कारखान्यात नोकरी देतो आहे. तू मानसिक स्वास्थ्य सांभाळ, तब्येतीची काळजी घे. सुनील, तुम्ही सारे मनीषाची आणि मंजूची काळजी घ्याल हे मला माहीत आहे रे, पण माझे मन मला एका कारणासाठी स्वस्थ बसू देत नाही. अरे, 5 वर्षांनी का होईना मी परत येईन. पण त्या नैनाबाई परत नाही येणार. मी एका मातेला मारलं, एका मुलाचं आईचं प्रेम हिसकावून घेतलं, एखादा सुंदर संसार उद्ध्वस्त केला. हे पाप मी कसे फेडू? ही शिक्षा भोगली म्हणजे पाप नष्ट होणार आहे काय रे? नाही सुनील, मला माफ करू शकत नाही. शिरीषने आपले दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून जोरात हुंदके द्यायला सुरुवात केली. कोणालाच काय करावं सुचेना.
एवढ्यात त्याच्या पाठीवर एकाने हात ठेवला. शिरीषने मागे वळून पाहिलं. शिरीष, मी विश्वास, नयनाचा पती. तुमचे सगळं बोलणं ऐकलं. जे घडले ते दुर्दैवी आहे. मी सगळी चौकशी केली. तुम्ही गुन्हा केला नसून तो तुमच्याकडून न कळत घडला आहे. फक्त बिअर घेणारे तुम्ही मित्रांच्या आग्रहास्तव रम घेतली. तुम्ही ते सहन करू शकला नाही आणि अघटित घडले. तुमच्या मनाचा मोठेपणा मला खूप भावला. मी ज्या व्यवसायात आहे तिथे गुन्हेगारांच्या मानसिकतेबाबत अभ्यासाची संदर्भ येतो. निघृण कृत्य कसूनही पश्चात्तापाची कोणती भावना नसणारे गुन्हेगारांचं चारित्र्य मी पाहिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर तुमची मानसिकता मला प्रकर्षाने भावली. अपघातामुळे आपल्या दोघांच्याही संसारावर आघात झाला आहे. तो आपण एकमेकाला साथ देऊन सहन करूया. विश्वासने आपले दोन्ही हात शिरीषच्या खांद्यावर ठेवले. भोवतालचे सगळे ते ऐकून स्थिमित झाले. शिरीषने आपले दोन्ही हात जोडले. विश्वास, माझ्या मनाचा मोठेपणा म्हणू नका. खरं म्हणजे तुमच्याच मनाचा मोठेपणाशी तुलना करता येणार नाही. मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत. एवढ्या मोठ्या दुर्दैवी प्रसंगात तुम्ही स्वतःला सावरलं, पण मी स्वतःला सावरू शकत नाही हो, सावरू शकत नाही. शिरीषच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते. शिरीष, आपली मुलं लहान आहेत. त्यांच्याही भावनांचा विचार करायला हवा. त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा. आपण सारे या कठीण परिस्थितीतून बाहेर पडूया. त्यासाठी आपण एकमेकांना साथ देऊया. मनीषाला मी माझी धाकटी बहीण मानतो. मामाच्या भूमिकेतून मी तुमच्या मुलीची काळजी घेईन. शिरीष आणि त्याचे मित्र भावनावश झाले. मनीषा सावरली. ती वळली आणि विश्वासचे हात आपल्या हातात घेतले. दादा, मी तुम्हाला शब्द देते की तुमच्या मुलाचा आत्या म्हणून मी आईचं प्रेम देईल, मनीषा म्हणाली. विश्वासच्या डोळ्यातून आसू व्हायला लागले. शेजारी उभे असलेल्या पोलिसाने शिरीषचा हात हळूच हातात धरला. आपल्याला जावं लागेल. शिरीषने सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि पोलिसांसोबत निघाला. आनंदाने विचारलं, विश्वासजी, तुम्ही कसे आलात? माझे आई बाबाही आले आहेत. आम्ही टॅक्सीने आलो. दिनकर, तू मनीषा वहिनींना घरी सोड. मी माझ्या गाडीने यांना सोडतो, आनंद म्हणाला. अहो कशाला, आम्ही टॅक्सीने जाऊ, विश्वास म्हणाले. दादा, आपण आता एक कुटुंब झालो आहोत ना, चला. पाठीमागे उभे असलेले दाभाडे वकील सगळं ऐकत होते. इन्स्पेक्टर चव्हाणांना म्हणाले, सुखाच्या क्षणांनी ऋणानुबंध जुळताना अनुभवले, पण दुःखाच्या क्षणीही असे ऋणानुबंध जुळताना मी प्रथमच अनुभवत आहोत. नमस्कार.